सकाळचा टाईम झालेला आहे. इथे पाहू शकता बाहेर आता इथे पाईप लावून आम्ही पाणी मारायला घेतलेलं आहे. सकाळचं माझं टिफिन वगैरे झालेलं आहे तर मम्मी बाहेर पाणी मारत आहेत. पूर्ण ओटा क्लीन करून घेते कारण सकाळ सकाळ पाणी तर त्यामुळे मला व्हॉईस ओव्हर करावा लागतो. कोण भरपूर आवाज येतो. त्यानंतर सगळं आवरल्यानंतर मग चहा वगैरे होतो. सकाळचा पहिल्यांदा चहा लागतो. आणि आज आहे गुढीपाडवा. तर गुढीपाडव्याची खूप धावपळ आहे. तर गुढी आज 9च्या आतमध्ये उभारायची आहे. त्यामुळे पटापट मला आवरून घ्यायचं आहे. मुलं झोपलेले आहे तोपर्यंतच. तर चहा वगैरे घेऊन झाल्यानंतर मम्मी बाहेर गेल्या. त्यांना म्हणजे गुढीला उभारण्यासाठी जो लिंबाचं झाडी असते ती आणायची राहिली होती. ते गेले मार्केटला. तोपर्यंत म्हटलं मी देवपूजा करून घेते. तर देववारा मस्त क्लीन करून घेतला आणि त्यानंतर देव चांगले स्वच्छ पाण्याने धुतले. आणि मग इथे पाहू शकता रेग्युलर आमच्याकडे फुलवारा येतो. जे हार असतात ते दररोज सकाळची इथे देऊन जातात. तर ते हार वगैरे लावून आता मस्त देवपूजा मी करून घेते. त्यानंतर मस्त जो अष्टगंध आहे आमचं त्यांनी आणलेल्या गाणगापूरवरून तो आणलेला आहे. चंदनाचा पण टिका आहे पण तो रेग्युलर मी अष्टगंधाचा खूप छान मस्त वास येतो. तर सगळ्या देवांना अष्टगंधाचा आहे ते टिका लावत आहे. तिथे आमच्याकडे भरपूर देव आहेत. छोटे छोटे मूर्त्या आहेत त्या बसवलेल्या आहेत. आणि इथं आहे स्वामी समर्थांची जी मोठी फेम आहे. आणि वरती एक आहे जी गाणगापूरला गेली त्यावेळेस त्यांनी आणलेली आहे. आणि आमच्याकडे जे आपलं पाम तेल असतं ते देवाला जास्त करून यूज केलं जातं. ते अगोदर गरम करून ठेवलेलं आहे जेणेकरून ते आळत नाही कारण पाम तेल बहुतेक करून जास्त आळते. तिथे पाहू शकता आता माझी दिवाबत्ती लावून झालेली आहे. आणि आता मला गुढी उभारायची आहे. 8:30-9च्या दरम्यान उभारायची आहे. त्यानंतर मुहूर्त नाही त्यामुळे मग लवकर आवरून घेतो आहे. मुलांना पण उठवायचं आहे. तर त्यांना उठवलं की लईमध्ये धावपळ करतात त्यामुळे त्यांना आम्ही 9:30पर्यंत उठवतो. तर चला तर ते देवपूजा आता माझी करून झालेली आहे. त्यानंतर गुढीसाठी मला जी साडी आहे ती नवीनच साडी माझी आहे जी नवीन मी मागच्या वर्षी गावाला गेली त्यावेळेस आणली ती साडी आज गुढीला मी नेसवणार आहे. मस्तपैकी पिंक कलरमध्येच आहे. चला तर देवपूजा आपली मस्त झालेली आहे. आणि आज सगळ्यांची इथे अशीच धावपळ असते आणि डब्बा वगैरे सकाळीच करून दिला त्यामुळे आता मला फक्त इथे उरा त्यानंतर मी टेरेसवरती आले आहेत. तर ही आहे गुढी वरण्याची जी काठी आहे ती वरती असते. तर तिला आता मस्त स्वच्छ पाण्याने धुवून घेते मस्त जेणेकरून मग गुढी उभं राहायला मला खाली लावते. आता ही काठी खूप मोठी आहे त्यामुळे मला आता वरून टेरेसवरून ती खाली घेऊन जायची आहे. तर जिन्यातून तर जाणं शक्य नाही. तर पाहूया कशी नेता नाही तर पुढून वरूनच सोडून खाली डायरेक्ट द्यावी लागेल. मम्मी खाली असतात त्यांच्याकडे. तर अशा पद्धतीने आता गुढीची जी काठी आहे ती स्वच्छ आपली धुवून झालेली जगाच्या आता तिला मस्त सुकवून देणार मी थोडा वेळ. आणि त्यानंतर खाली जाऊन मला रांगोळी वगैरे काढायची आहे. तर ती पण भरपूर कामं आवरायची आहेत. आणि खाली दक्ष आणि सान्विका त्यांना पण उठवायचं आहे. तर गुढी उभारायच्या वेळेस त्यांना मी नक्कीच उठेल कारण त्यांना पण ह्या क्षण कशा पद्धतीने साजरी करतात ते पण पाहिलं. मागच्या वर्षी आमच्या दक्ष होता पण त्याला एवढं कळत नव्हतं की कशा पद्धतीने. ह्यावेळेस तो सगळ्या ह्याच्यात सहभागी येतो. कोणतीही गोष्ट कळत असेल तर त्याला खूप आवडतं नेमकं. आणि त्याला मस्त गणपती स्तोत्र पण खूप छान म्हणता येतात. ज्यावेळेस मी सकाळ संध्या नेहमी दत्तभावानी लावते गणपती स्तोत्र लावला. हॅलो नमस्कार, मी लता सहकुटुंब या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे गुढीपाडवा. तर गुढीपाडव्याच्या सर्वांना अगोदर खूप खूप शुभेच्छा. आणि तर सकाळचंच माझं काम आवरलेलं आहे कारण आज सांगू पप्पा लवकर ड्युटी केलेली त्यांना ना लवकर ड्युटी असते त्यामुळे सकाळी लवकर आवरलं. आता वरती टेरेसवर आलेले तिथे पाहू शकतो मी. आता मी गुढी उभारण्यासाठी जी आपली काठी असते ती धुवून स्वच्छ करून ठेवलेली आहे आणि इथे मस्त झाडांना पाणी वगैरे मारलेलं आहे. तर आता थोडं खाली गेल्यानंतर मला रांगोळी वगैरे काढायची आहे आणि त्यानंतर मुलांचं आवरायचं आहे. तर आजचा पूर्ण ब्लॉग खूप छान असणार. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा. आणि संध्याकाळी आम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक करणार. सकाळी नाही जमलं सकाळी लवकर त्यांना ड्युटी जायला लागतं. फक्त गुढीसाठी नैवेद्य बनवून ठेवणार आहोत आता थोड्या वेळाने. चला तर व्हिडिओ पुढे कंटिन्यू करते. आजचा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. चला तर व्हिडिओ पुढे कंटिन्यू केला जाईल. आता इथे पाहू शकता खाली मस्त
आंब्याचे पानं आणि झेंडूच्या फुलांचं तोरण लावलेलं आहे आणि मी मस्त रांगोळी काढली आहे. माझ्याकडे जी छाप आहे तेच मी यूज करते, जेणेकरून पटकन रांगोळी होते आणि जास्त वेळ पण नाही लागत, मस्त गालिचा तयार होतं. तर मम्मीने ते सकाळीच हे लिंबाचे जे डहाळे असतात ते आणलेले आहेत आपल्या गुढीला उभं राहायला आणि जे घाटी. आणि आज ही पिंक कलरची माझी साडी आहे आणि यावर दुसरा ब्लाऊज मी त्याला लावणार आहे. तर मस्त साडी आहे आणि मागच्या वर्षी आणलेलं. तर हे मी आता साडी मस्त आता हे वर्षी जी काठी आणली ती स्वच्छ धुवून त्याने मस्त मिऱ्या वगैरे घालून आता हे गुढी आम्ही उभा राहतो. तर आता पोरं अजून उठलेलीच नाही, झोपलेली आहेत. मग मी त्यांना उठवत आहे. तोपर्यंत म्हटलं हे गुढीची तयारी करून घ्यावी. वरती कलश लावलेली, त्यावर हळदी कुंकवाचा आणि सगळीकडून बोटं लावून घेत आहे आणि मध्ये स्वस्तिक काढणार आहे. चला तर टाईम व्हायला आलेला आहे, त्यामुळे पटकन आवरत आहे. मला अजून उठायची बाकीचे आहे. तोपर्यंत इथे मी गुढी उभारून घेतलेली आहेत, पाहू शकता. आणि आता सगळ्यात अगोदर आपल्याला गुढीची पूजा करून घ्यायची आहे. तर सगळ्यात अगोदर दिवा लावून घेतला आणि त्यानंतर अगरबत्ती. ते दिवा काही हवा भरपूर इथे पाहू शकता चाललेली, त्यामुळे दिवा राहतो की नाही याची शक्यता नाही. तर पाहू शकता पुन्हा दिवा गेला. तर इथे पटकेने आवरून घेतात. सानिका आणि दक्ष पण आता उठलेले आहेत, त्यांना मम्मीने बाहेर सांगितलं यायला. तर इथे त्यांना पाहण्यासाठी येतील लगेच. चला तर आता ही मस्त आता गुढीला हळदी कुंकू वाहून घेते. मी साडी लगेच नाही घातली, अजून भरपूर कामं आहेत, लादी वगैरे पुसणं वगैरे, त्यामुळे मी लगेच नाही करत कारण खराब होतात. तर थोड्या वेळाने घालायची ते आहेत. पाहू शकता दक्ष बाळ आमचा उठलेला आहे. तर गुढीला तर नारळ वगैरे आता फोडून मग गुढीला प्रसाद वगैरे ठेवायचा. तर आमच्याकडे सगळ्यात अगोदर सकाळी गुढी जेव्हा उभारली तर त्यावेळेस डाळ, चणा डाळ आणि गुळ याचा प्रसाद ठेवला जातो. आणि त्यानंतर मग पुरणपोळीचा स्वयंपाक जो केल्यानंतर मग नैवेद्य दाखवलं जातं. तिथे पाहू शकता नारळ फोडलेला आहे मी. आणि हे जे पाणी आहे ते गुढीला आपण ओवाळून टाकतो. आणि त्यानंतर जो सेंडीवाला जी नारळाची वाटी ती गुढीला ठेवतात. आणि हे जे पाणी आमच्या दक्ष बाळाला प्रचंड आवडतं नारळातलं पाणी प्यायला, तर त्याला ते पाहिजे म्हणून तो आला आहे. चला तर आता इथे पाहू शकता गुढीला जे फुलं आणलेली, झेंडूची फुलं भरपूर आणली होती. तिथे मस्त तिथे डेकोरेशन करून घेते मी. सकाळी तेव्हा आल्यानंतर रांगोळी वगैरे काढले आणि इथे गुढी उभारलेली आहेत. आमची गुढी खूप उंच गेली, कारण जी काठी होती गुढीची ती उंच होती, त्यामुळे इथून ठेवल्यानंतर वरच्या रूमपर्यंत गेली. चला तर आता इथे मी मस्त पूजा मांडून घेत आहेत. आणि दक्ष आणि सानिकाच्या आता त्यांचं पण आवरायचं आहे, कारण त्यांचं अजून आवरलं नाही ते आता. चला तर गुढीची वगैरे पूजा वगैरे करून झालेली आहेत. मस्त डेकोरेशनसाठी जी फुलं आहेत झेंडूची मी लावत आहेत. रांगोळी सगळीकडे आता झेंडूची फुलं वगैरे हे करणार आहेत. आणि आता मुलांचं आवरायचं आहे. त्यानंतर मग दुपारची तयारी करायची आहे. त्यानंतर मग मी जी नवीन साडी आहे रिसेंटली आणलेली गाऊन ती मी घालणार आहे. आणि दोन्ही साड्या मस्त आहेत माझ्याकडे. तर चला तर आता माझी रांगोळी वगैरे काढून झाली. आमच्या दक्ष वेळेला नारळाचं पाणी आवडतं, त्यामुळे तो इथे नारळाचं पाणी पिते. तर पाहू शकता अशा पद्धतीने आपली गुढीची पूजा करून झालेली आहे. आणि ते शेजारची गुढी खाली ना आमची बघा दुसऱ्या रूमपर्यंत गेली आहे. ते आहेत आमचा गणपती बाप्पा. तर त्याला पण हळदी कुंकू लावून घेत आहात. मस्त आहे. आम्ही ज्यावेळेस रूम बांधताना आमच्या दोघांनी चॉईस करून गणपतीची फोटो फ्रेम ही स्टाईलला मॅचिंग होईल अशीच घेतलेली आहे. तर खूप छान मस्त एकदम प्रसन्न वाटते. त्या गणपतीची जी फोटो फ्रेम आहे ती स्टाईलला अटॅच आहे. चला तर मस्त गुढीची पूजा झालेली आहे. तर माझं सर्व काम आवरलेलं आहे. आता मगाशी पहिलं गुढी उभारली आम्ही आणि मस्त रांगोळी पण काढलेली आहे. तर रांगोळी कशी काढली ते मी दाखवते तुम्हाला. तोपर्यंत लादी क्लीन करून घेते आणि त्यानंतर मी साडी घालते. मग त्यानंतर छान फोटो. कारण सकाळी साडी घातली तर खराब होत लवकर. आता मुलं टेरेसवर त्यांचा नाश्ता वगैरे करून गेलेली खेळायला, तोपर्यंत पटकन गाडी पुसून घेते. सकाळची आपली पाहू शकता मस्त इथे देवपूजा झालेली आहे छानपैकी. आणि आता बाहेर पण गुढी उभारली, त्याचं पण तुम्हाला दाखवते व्हिडिओ नंतर शेअर. तर नवीन वर्षाची गुढीपाडव्यानिमित्त आज मी ही नवीन साडी घालणार आहे. माझ्या बहिणीने घेतलेली साडी आणि त्यावर ही मॅचिंग अशी ज्वेलरी आहे. खूप छान दिसते आणि मला हे ज्वेलरी खूप आवडतात. चला तर पटापटा मी आवरून घेत आहे. साडी वगैरे घालून झालेली आहेत. आणि हा साडीवरचा जो ब्लाऊज आहे मी स्वतः शिवलेला आहे. जरा वेगळ्या पद्धतीने शिवा म्हटलं तर बारीक जे मिऱ्या असतात त्यानुसार. तर इथे पाहू शकता इथे फाउंडेशन आणि माझ्याकडे जे मॉइश्चरायझर आहे दोन्ही मिक्स करून मी लावते. डायरेक्ट फाउंडेशन लावत नाही. तर चेहरा अगोदर क्लीन वगैरे करून घेतला होता. तर मॉइश्चरायझर जास्त आणि थोडंसं फाउंडेशन लावते, जेणेकरून स्किनला आपला काही इफेक्ट होणार नाही. तर दोन्ही मिक्स कॉम्बिनेशन करून मी लावते. आणि सानिका आणि दक्ष आता वरती गेलेले आहे, त्यामुळे सगळं स्वयंपाक वगैरे आवरून मग आता हे करायला आहे. फक्त आता देवासाठी नैवेद्य बनवायचं आहे. पुरण शिजायला ठेवलेलं आहे ऑलरेडी मम्मीने, कारण संध्याकाळीच पोळ्या करायच्या. फक्त आता निवेदापुरत्या देवाला आणि गुढीला आम्हाला निवेद दाखवायचं आहे, त्यासाठी फक्त निवेद बनवायचं आहे. तर चला आता मी पटकन साडी वगैरे आवरून सगळा मेकअप माझा करून घेते. आणि त्यानंतर मग
गुढीचे आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. सकाळी पण मॉर्निंगला गूळ आणि जे चणा डाळ त्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतर मग पुरणपोळीचा नैवेद्य असतो. तिथे पाहू शकता लॅक्मेची फाउंडेशन जी पावडर आहे ती पण मी लावून घेत आहे. साडीला मॅचिंग होईल असेच मी मेकअप करणार आहे, जास्त काही करणार नाही. तर सगळ्यात जास्त मला मेकअप करायला आवडते. सगळ्यात गोष्ट मी आजारी असले तरी पण मेकअप करायचं म्हटलं की लगेच उठून राहते. मला प्रचंड म्हणजे लहानपणापासूनच आवडतं. तिथे पाहू शकता आयलायनर आहे तो पण मी घेतलेला आहे. तर आयलायनर लावायला मला वेळ लागतो त्यामुळे मी क्लोजअप आरशासमोर जाऊन तो आयलायनर लावते आणि त्यानंतर मॅचिंग लिपस्टिकचे जे पेन्सिल असते कॉर्नरची तर अशा पद्धतीने पाहू शकता मी तयार झालेले आहेत. आणि ही आहे न्यू साडी. आत्ता रिसेंटली मी गावी गेली त्यावेळेस माझ्या बहिणीने घेतलेली आहे आणि त्यावर ही ज्वेलरी मॅचिंग केलेली आहे मोत्यांची आणि साधी हेअरस्टाईल केलेली आहे. मस्त आहे साडीचा. चला तर इथे तुम्हाला फायनली साडीचा लुक दाखवते मी. अशा पद्धतीने साडी ही एकदम हलकी आहे, जास्त हेवी नाही. आणि त्यावरचा ब्लाऊज मी स्वतः शिवलेला पफ स्लीव्ज असतात ना तसं शिवलेला आहे नवीन आणि त्यावर ज्वेलरी अशी मॅचिंग घातलेले आहेत. तर मला साडी प्रचंड आवडते. कोणताही फेस्टिवल असेल तर साडी त्यातली त्यात नवीन साडी घालायला आवडते. कोणताही सण असेल नवीन साडी मी घालते. त्यानंतर मी इथे पाहू शकता तर भात लावलेला डाळ ऑलरेडी शिजून झालेली आहे आणि त्यानंतर निवदापुरता थोडासा भात आणि इथे आहे बडीशेप मी भाजत आहे. कारण आम्ही पुरणपोळीमध्ये बडीशेप भाजून त्याची बारीक पावडर करून टाकतो. तर थोडेसे शॅलो फ्राय करून मग आपल्याला ही बडीशेप मिक्सरला ग्राइंड करून घ्यायची आहेत. आणि इकडे मम्मीनी पुरणाचं वगैरे सगळं काढलेलं आहे. तर पुरण फक्त मला वाटून ठेवायचं आहे आणि थोडंसं निवद वगैरे बनवून घ्यायचं आहे. चला तर ते मिक्सरला ग्राइंड करून घेते हे आणि त्यानंतर मग पुरण वाटून घेते. तर पण मम्मी इतर गोष्टी उरकतात. चला तर इथे पाहू शकता आपले हे पुरण वाटायची चाळण आहे. तर या भांड्यावर बसते त्यामुळे मी हे घेतलं आहे. आणि इथे पाहू शकता पुरण आपलं मस्त शिजून वगैरे झालेलं आहे. तर हे तेलाच्या साईने अशा पद्धतीने वाटले खूप छान होतं आणि एकदम मऊ झालेलं आहे. हाताने चांगलं स्मॅश करून घेतलेलं आहे. चला तर इथे आता गुढीची पुन्हा पूजा करायला घेतलेली निवद वगैरे दाखवायचं आहे. तर दक्षबाळ आणि सान्विका दोघेही आलेले आहेत. तर गुढीला पुन्हा एकदा हळदी कुंकू लावून आमच्या दक्षबाळाला पण प्रचंड आवडते हळदी कुंकू वगैरे लावायला. तर त्याला सगळ्या गोष्टीत त्याला रस असतो. तर पाहू शकता इथे अशा पद्धतीने आम्ही आता गुढीची पूजा करून घेत आहोत. सर्वांना गुढीपाडव्याच्या बोल दक्ष हार्दिक शुभेच्छा. हॅपी गुढीपाडवा. चला तर आजचं गुढीपूजन मस्तपैकी झाले आहे. मस्त गुढीची पूजा केली आहे आणि नैवेद्य पण दाखवलेला आहे. तर पुरणपोळीचा स्वयंपाक आम्ही संध्याकाळीच करणार आहे. पुरण वगैरे वाटून वगैरे ठेवलेलं आहे कारण सकाळची ते लवकर ड्युटीवर गेले आलेले पाहू शकता. आणि त्याचे कपडे आमची सकाळी वाळत घातली ती वाळून झालेली आहे. तर मस्त घड्याला ठेवलेले आणि ते पापड वाळत ठेवलेले आहे. आता ते गोळा करून मला खाली घेऊन जायचे. 2 दिवसापूर्वी आम्ही पापड बनवून घेतले. छान मस्त ऊन भेटलेलं आहे. 3 डाळींचं मी मिक्स करून बनवलं आहे. मुगाची अर्धा किलो डाळ आहे, उडदाची डाळ आणि मटकीची असे 3 डाळींचे मिळून बनवलेले. आणि जो पापड खार भेटतो तो आणलेला आहे. तुम्हाला दाखवते असे पापड झाले मस्त आहे. तर वाळले चांगले त्यांना ऊन पण भेटतो. आमच्या टेरेसवरती पत्र असल्यामुळे जास्त ते झाकून ठेवले जेणेकरून धूळ वगैरे लागू नये म्हणून ठेवलेलं आहे. आता बरोबर करून पाहू शकता असे मस्त पापड झालेले आहे छानपैकी एकदम छान झालेले आहेत. आणि आम्ही काही केलं तर ते सकाळी 10 वाजता म्हणजे जे पीठ आहे ते मळलं आणि लगेच 12 वाजता 2 तासाने केलं. कारण रात्रभर भिजत ठेवलं तर ह्याचे जे बारीक कण असतात काळे कलरचे ते लाल होतं सकाळचे आणि पीठ खूप कडक होतं. तर आम्ही लगेच 2 तासांनी मळायला सुरुवात केली आणि लगेच सुरुवात केली. पापड खूप छान झालेली मस्त मी तळून पाहिले. चला आता हे भरून घेते मी कारण संध्याकाळचा टाईम झालेला आहे. आता उरकायचं पटकन खाली जायचं आहे. आणि आजचा हा मी तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा.
ही साडी माझ्या बहिणीने मला घेतली होती आता रिसेंटली मी गावी गेली त्यावेळेस. सेम तिच्याकडे अशीच कलरची साडी आहे, 2 कलरची आहे. तर मी हे घेतली, त्यावर ही ज्वेलरी मी मॅचिंग घेतलेली आहे. तर आजचा व्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. पुढे थोडासा व्लॉग कंटिन्यू केला जाईल, कारण आता संध्याकाळी फक्त आम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. हे आमचे पापड, एक पापड सगळे गोळा करायचे, मस्त झालेले छान आहे. त्याचे सगळे पापड आता गोळा करणार, गोळ मस्त भेटले त्यांना, त्यांच्यामध्ये भरून ठेवते. मस्त वाढले एकदम खुशखुशीत झाले तळायला पण. सगळे भरून ठेवते पटके आणि शक्य संध्याकाळची मला 2 टन, कारण इकडे भरपूर प्रचंड ऊन आहे. त्यामुळे मला झाडांना सकाळी एकदा मी आले की पाणी देते आणि संध्याकाळची असे 2 टाईम देते. झाडांना पण खूप सुटतात त्याची माती, सगळ्यांना पाणी वरून मस्त ते डबल पाणी देते, जेणेकरून झाडे छान राहतात. आणि ते असं छोटे छोटे माठ ठेवलेले, जेणेकरून ते पाणी त्याच्यामध्ये तसंच राहतं, कंटिन्यू ते पाणी राहतं. तर ते इथे संपूर्ण झाडांना मला पाणी द्यायचं आहे. ते मस्त झाडं आहे, त्या झाडांना 2 टाईम. हे तर मी आणलेलं आहे, गावाहून आणलेलं आहे. त्या झाडं खूप पाहिजे. हे मोगरा, 1000 पक्के मोगरा मस्त आणि डबल तर सगळ्या झाडांना पाणी. आता खाली जायचं आहे, सांगितलं गेले ते पापड वगैरे घेऊन जायचं आहे खाली. माझ्या झाडं एकदम मोठी झाडं मस्त आहे. तर आजचं व्लॉग कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आजची गुढी सेलिब्रेशन आहे कसं वाटलं हे पण. चॅनल जर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर व्हिडिओ आता पुढे कंटिन्यू केला जाईल. आता संध्याकाळचा टाईम झालेला, 6 वाजे आलेले आहेत. आता आम्ही गुढी खाली घेणार आहोत. चल चालेल का, हे निवड ठेवायचं आहे, गुळाचं निवड ठेवायचं आहे. चला गुढीला तू हे कर. कोणाला खायची गुढी? हां, त्यातली गुढीचं घाटी असते ती खायची. चला या. चला तिथे गुढी आता मी काढलेली आहे. 6च्या नंतर इकडे गुढी खाली घेतात संध्याकाळच्या टायमिंगला. चला तर घरात येतो, कारण काठी खूप मोठी त्यामुळे इथे काढता येत नाही. काय काढते दीदी गुढी? एक थांब ना, थांब. एक तांब्या काढा, घेईन का ते सोडवता सोड. थांब ना तिथं, इकडं कुठं घेऊन दीदी बघ काय काढते द्राक्ष. एक काढ द्यायचं. कोणाला खाऊ खायचा? ही गाठ ह्याला म्हणतात गाठ. हो कशी बनवली मस्त बाई. तिथं ठेवते ही, कोणाला खायची द्राक्ष खाऊ. एक तुकडा द्यायचा खाऊ. आम्ही याच्यावरून भांडायचं लहानपणी सानं की खायला साखरेचं असते. साखर आहे ती. हां, हे डिझाईन मस्त केले राजासारखे, मुकुट केलं काय ना. आम्ही लहानपणी भांडणं करायचं आणि ह्याच्यासाठी 2 भेटायचे कोणाला, एक छान लागते गुढीची. दक्ष बघ, बघ ना छान आहे. ओके आपण 22 खातो. तू का नाही खायचं? एक चाटण बघ, चाटण साखर आहे. त्या पाय नाही द्यायचा. अरे काढायचे मला. आत्ताच आता गुढी आम्ही खाली घेतलेली आहे. पावसाला गुढी काढलेली आहे, मुलांना खायला दिलेली आहे. आणि संध्याकाळचे 6:15 वाजलेले आहे. तर आजचा व्लॉग आम्ही इथेच थांबवते. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय. बाय कर. बाय बाय. हॅपी गुढीपाडवा मन. हॅपी गुढीपाडवा. सर्वांना पुन्हा एकदा गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर आता पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.